कसं जगणार, त्या कसं शिक्षण पूर्ण करणार? ठीक आहे, एका ताईच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली, बाकीच्यांचं काय, कोण जबाबदारी घेणार? ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की मोदींनी किती 2015-16 साली नोटबंदी केली होती, हो ना? त्यावेळेस सगळ्या काही लोकांनी तुम्ही ज्या काय तुमच्या ठेवणीतले पैसे असतात तुम्हाला रांगेत उभे करून भरायला लागले होते ना. तुम्ही एक घरासाठी काढून ठेवता की ऐन वेळेला जर का लागले तर हे पैसे असू दे, नाही नोटबंद ठेवायचे नाहीत. मग आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जसं मोदी सरकारने नोटबंदी केली होती तशी तुम्ही भाजप सरकारची मतबंदी करणार आहात की नाही? आणि आता मतबंदी करणार. आता नुसतं तुम्ही रडून किंवा आता ताई दुसरी ताई तुम्ही बोललात ना आत्महत्या करण्याशिवाय कशाला आत्महत्या करायची? ज्याने तुम्हाला फसवलंय तो तुमच्या उरावरती नाचतोय, सगळीकडे बिनदिक्तपणाने फिरतोय. आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काहीतरी तुम्हाला भूलथापा देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार. म्हणजे कर्जमुक्ती कधी करणार? आम्ही करणार आहोत जून मध्ये. मग तुम्ही काय म्हणणार, अरे बाबा जून मध्ये कर्जमुक्ती होणार आहे, मग राहू दे ना, आहे ते बरं आहे. जेव्हा हे त्यांनी जे भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू, तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती का तुम्ही या तारखेला नाही तर तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा? नाही, एक तारीख ठरवली, या मतदान करा, त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करतो. तुम्ही केलं मतदान, पण मतदान केल्यानंतर आता जेव्हा विचारतायत तेव्हा आता ते पंचा काढून बसतात, योग्य वेळेला आम्ही तुमचं कर्ज माफ करू. ती योग्य वेळ येणार कधी? जर माझा शेतकरी आज मरत असेल तर तो मरत असताना आधार नाही देणार, तर तो मेल्यानंतर तुमचं सगळं घेऊन गेला, अँब्युलन्स करायचं काय, चाटायचं काय, त्याच अँब्युलन्समध्ये तुम्हाला घालून परत पाठवावं लागेल आम्हाला. ज्या वेळेला जखम होते किंवा ज्या वेळेला आजार होतो तेव्हाच इलाज करावा लागतो, नाहीतर जून मध्ये कशाला करताय? म्हणून आम्ही या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतो ते एवढ्यासाठी म्हणतोय. मोदीजी म्हणाले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले मला सांग? आणि त्यावेळेला एका चॅनलने दाखवलं होतं. म्हणजे आज मी जसं तुमच्याशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी एक कार्यक्रम आज सुद्धा करत असतील, मी काय बघत नाही त्यांचा कार्यक्रम. मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पना नाही, पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्यात एक आदिवासी महिला टीव्हीवरती दाखवली. असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलेने सांगितलं, मोदीजींनी विचारलं की अरे बहीण सगळी माता बैठी, या बहीण बैठी आहे, किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय? एका महिलेने हात वर केला. मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा नेला, माईक नेला आणि विचारलं त्यांना, तर तिने सांगितलं माझी डाळिंबाची बाग आहे, अमुक साली माझं उत्पन्न होतं, अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आपल्याला सुद्धा काय वाटलं, अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे, ही खोटं कशाला बोलेल? हे एका चॅनलनी काय केलं, मला वाटतं पुण्यप्रसून वाजपेयी त्या चॅनलचं, ते चॅनल नंतर बंद झालं. त्यांनी पाठपुरावा केला की अरे हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मग त्यांनी तो मागोवा घेतला, त्या महिलेचा शोध घेतला, ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती की त्या महिलेची बागच नव्हती. एवढंच नाही, गावकऱ्यांशी विचारलं की दादा तुमचं काय. मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यांनी आम्हाला विचारलं की आपको प्रधानमंत्री जी से बात करनी है. आता तुम्हाला जर का विचारलं तर तुम्ही काय सांगणार? हा करनी है. मग अगर बात करनी है तो कुछ तो थोडी ट्रेनिंग करनी पडेगी, दे दो ट्रेनिंग. मग त्यांना शिकवलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारायचं. म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्यांचं काय असतं ते टेलिप्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात, तसं या माझ्या ट्रेनिंग देऊन तिकडे बोलायला लावलं, देशामध्ये बघितलं गेलं आणि देशात वाटलं, काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय, तिचं झालंय, उद्या आपलं पण होईल, आपण आज यांना मत द्यायला पाहिजे. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. खरं यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. म्हणून आता या ताईने जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर 500 रुपयांनी मत नाही विकत घेत, तुमचं आयुष्य विकत घेतात आणि नुसतं विकत घेत नाही, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात.